लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरले। पुणे शहरातील कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉयनं तोंडावर स्प्रे मारून तिच्याच घरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आरोपीनं तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढला आणि फोनवर मेसेज देखील टाईप केला। या धक्कादायक घटनेचे संपूर्ण तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये एका व्यक्तीनं प्रवेश केला। त्या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये आरोपी गेला आणि तुमचे कुरिअर आल्याचं पीडित तरुणीला म्हणाला। हे कुरिअर माझं नसल्याचं तिनं सांगितलं, तरीही तुम्हाला सही करावी लागेल असं आरोपीनं सांगितलं। त्यामुळे पीडित तरुणीनं सेफ्टी डोर उघडलं। त्याच वेळी आरोपीनं पीडित तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारला आणि तिच्यावर घरात जाऊन लैंगिक अत्याचार केला। या घटनेनंतर आरोपीनं तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी देखील काढला आणि परत येईल असा मेसेजही टाईप करून ठेवला। याबद्दल पोलिसांनी अधिकची काय माहिती दिली आहे पाहूयात। कोंढवा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या। 7:30च्या सुमारास एक डिलिव्हरी बॉय आपलं बँकेचं एनवलप आलेलं आहे असं निर्भयाला सांगितलं आणि मला याची पोच द्या असं त्यांच्याकडे म्हणाले। मी पेन विसरलेलो आहे। यावरून निर्भया फ्लॅटमध्ये पेन घेण्यासाठी गेले असता त्यानं फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅट बंद करून निर्भयावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्या अनुषंगानं जवळपास 10 पथकं आरोपीच्या शोधावरती आहेत। घटनास्थळाचा पोलिसांनी सविस्तर पंचनामा केलेला असून घटनास्थळावरती आयकार बोलवण्यात आलेली होती, डॉग स्क्वॉड बोलवण्यात आलं होतं, त्याचबरोबर फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांनाही बोलवण्यात आलं होतं। त्याचबरोबर सदर निर्भया राहत असलेल्या सोसायटीतील CCTV फुटेजेस, त्याचबरोबर त्या ठिकाणचा इतर तांत्रिक डाटा सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। निर्भया यांची वैद्यकीय तपासणी ही सुरू आहे। याबाबत निश्चितच आम्ही लवकरच आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ। त्या तरुणीवर अत्याचार केल्यानंतर त्यांनी काय मेसेज केला होता किंवा काय, त्याबद्दल काही अनेक माहिती समोर होती, त्याबद्दल काय सांगतात सर? अत्याचाराच्या दरम्यान तरुणीचा फोटो काढल्याचं निर्भयाच्या मोबाईलमध्ये आढळून आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मेसेज लिहिलेला आहे की जर हे कोणाला लीक केलं तर मी हे फोटो व्हायरल करेल आणि मी पुन्हा येईल असं मेसेज आढळून आलेला आहे। या अनुषंगानं पोलिसांचा अधिक तपास चालू आहे की त्या सोसायटीतीलच कोणी ओळखीचे इसम आहेत किंवा त्यांना कोणी रेकी करून फॉलो वगैरे करत होतं का, याबाबत तपास चालू आहे। त्यांनी काय स्प्रे वगैरे मारला होता वगैरे असं काय माहिती समोर येते, काय तथ्य आहे का? निर्भयाशी आम्ही विचारपूस केली, त्या दरम्यान त्यांचं म्हणणं आहे की 7:30 नंतर मी बेशुद्ध होते, त्याबाबत मला स्प्रे किंवा कुठला आणखी काही वापर करून बेशुद्ध केलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगानं फोरेन्सिक एक्सपर्ट्सनी घटनास्थळी भेट दिलेली असून कोणत्या स्प्रेचा किंवा आणखी काही वापर करून त्यांना बेशुद्ध करण्यात आलं याबाबत विश्लेषणांती निश्चित माहिती समोर येईल। निर्भयाची आणि आरोपीची किती दिवसापासून ओळख आहे असं निष्पन्न झालंय का काय? याबाबत आमचा तपास चालू आहे। ते आपसात ओळखतात किंवा कसे, याबाबत तपासांती आपल्याला माहिती मिळू शकते। पीडिता ही एकटी राहत होती का कुटुंबियांसोबत होती, असं काय आहे? निर्भया ह्या त्या फ्लॅटवरती त्यांच्या भावासोबत राहत होत्या। भाऊ पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत, परंतु मागील काही दिवसापासून ते आपल्या मूळ गावी सुट्टीसाठी गेलेले आहेत आणि निर्भया ह्या फ्लॅटवरती काल एकट्याच होत्या।